नमस्कार सगळ्यांनो, बाहेर धो पाऊस चालू आहे. मुलांना पडले सुट्टी. गोड खाण्याची फरमाईश. मग डब्यातलं काढलं GRBचं गुलाबजामुनचं पाकिट. कात्रीनं ते कट करून घेतलं आणि एका ताटात ओतून घेतलं. मग त्याच्यात घातले 2 चमचे तूप आणि अर्धी वाटी आपलं दूध आणि मस्त हलक्या हाताने मी ते मळून घेतले आणि मळून त्याचा गोळा झालेला आहे छान. आता मी ते एक 10 मिनिटासाठी काय करणार आहे, एक वाटी टाकून झाकून ठेवणार आहे. इकडे एक पातेलं घेतलं, त्याच्यात घातली 2 ग्लास साखर आणि 3 ग्लास आपलं पाणी. साखर त्याच्यात थोडंसं वर आणि मग ठेवलं ते गॅसवरती तापायला. आणि 10 मिनटं झाल्यानंतर आपलं पीठ पुन्हा मळून घेतलं आणि मग त्याचे छोटे छोटे असे गोळे केले, गोल गोल. आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असे बारीक गोळे मी तयार करत आहे. तुम्हाला गोल हवे तर गोल करा किंवा थोडासा लांबट आकार केला तरी चालेल. तर आपले इथं सगळे गुलाबजामुनचे गोळे तयार करून झालेले आहेत. इकडे पाकसुद्धा उकळत आहे. मी त्याच्यात वेलची पावडर टाकून घेतले. इकडे कढईत तेल तापले. आता मी केलेले आपले जामुनचे सगळे गोळे त्याच्यात टाकून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेते. तुम्ही पाहू शकताय तेलात टाकल्यानंतर त्याचा आकार थोडासा मोठा झालेला आहे. तर तूप आणि दूध घातलं की मस्त हलके होतात आणि थोडेसे फुगलेसुद्धा जातात. तर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत. आणि हे गुलाबजामुन काढल्यानंतर पुन्हा आपले बाकी असलेले गुलाबजामुन मी त्याच्यात टाकणार आहे. तुम्ही पाहताय की तेलात टाकल्याबरोबर त्याचा आकार थोडासा मोठा होत आहे. तर हे सुद्धा तळून झालेत, काढून घेऊयात. इकडे पाक थोडासा कोमट झाला आहे, त्याच्यात मी ते सगळे टाकून घेणार आहे आणि एक ताट त्याच्यावर झाकून 1 तासासाठी ठेवणार आहे. तर 1 तास झालेला आहे. मस्त गुलाबजामुनचा सुगंध येत आहे. मी ते काढून घेऊन दाखवते तुम्हाला. मस्त असा रंग त्याला आलेला आहे. तुम्ही हे करा, खा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद.